कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापूर जिल्हा वैश्य समाजाच्या वतीनं कर्तृत्ववान व्यक्ती आणि खेळाडूंचा सत्कार करण्यात आला। एशियन नॅशनल नेमबाजीत 50 मीटर रेंजमध्ये सुवर्ण आणि कांस्य पदक मिळवल्याबद्दल सानिया सापळे, कुस्तीपटू ऋतुजा बिल्ले आणि राज्यस्तरीय कला पुरस्कार विजेत्या दिशा पारकर यांना माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्या हस्ते गौरवण्यात आलं। शिरटेच्या सरपंच सरिता सांगळे, पाडळी खुर्दच्या उपसरपंच सई सोहनी, बांबवडेचे उपसरपंच सुरेश नारकर आणि राधानगरीच्या उपसरपंच ऋतुजा म्हापसेकर यांचा सत्कार झाला। यावेळी मोतीराम मिशाळ, महादेव धडाम, जितेंद्र कानकेकर, सुरेश कोरगावकर, जयवंत वळंजू उपस्थित होते। कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीतल्या सिद्धिविनायक गणेशभक्त मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे गणेश जयंतीनिमित्त आज श्री गणेशाची विधिवत पूजा मांडण्यात आली। मंडळाचे अध्यक्ष आनंदराव पाटील, सुवर्णा पाटील, अजिंक्य पाटील यांच्या हस्ते अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, नगरसेवक राहुल माने, ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय पठाडे यांचा सन्मान झाला। त्यानंतर मान्यवरांसह बी न्यूजचे वृत्त संपादक विजय कुंभार, मुख्य कॅमेरामन सुनील ठाणेकर, प्रेस क्लबचे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, जय अकोळकर यांच्या हस्ते भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं। करवीर तालुक्यातील भुये आरोग्य केंद्र आणि कोल्हापुरातील अवनी संस्थेच्या वतीनं कचरावेचक महिलांचं आरोग्य शिबिर केरली गावात पार पडलं। या शिबिरात जिल्ह्यातील कचरावेचक महिलांचे त्वचेचे विकार तसंच हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होणारे आजार आणि अस्वच्छतेमुळे होणारे आजार याबाबत आरोग्य तपासणी करण्यात आली। डॉक्टर पूजा पाटोळे यांनी महिलांना रक्तवाढीसाठी सकस आहारासोबत गुळ, शेंगदाणे यांचा समावेश करण्याबाबत माहिती दिली। या शिबिरामध्ये 58 कचरावेचक महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली। शिबिराचं नियोजन स्नेहल जाधव, सरपंच विजयमाला चौगले, प्रकल्प समन्वयक जैनुद्दीन पन्हाळकर, विद्या कांबळे यांनी केलं। कोल्हापुरातील आभाळमाया सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीनं उपेक्षित वंचित मुलांसाठी मदतीचा उपक्रम राबवला जातो। तावडे हॉटेल परिसरातील वीटभट्टीवरील कामगारांच्या मुलांना स्वेटर, ब्लँकेट, खेळाचं आणि शैक्षणिक साहित्य खाऊ देत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आला। आभाळमाया संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला। या उपक्रमासाठी वीटभट्टी मालक अरविंद मते, सचिन मते, माजी DYSP सुनीता नाशिककर कुलकर्णी, बाजीराव पाटील, विशाल कुंभार, अमित संगपाळ, सुशांत डाफळे, शहनाज मुल्लाणी, सविता पोद्दार, विद्या जाधव, अभिषेक शिंदे उपस्थित होते। जागतिक सूर्यनमस्कार दिनाचं औचित्य साधून फिनिक्स फाउंडेशन आणि सॅम योगा फिटनेस यांच्या वतीनं महिलांसाठी सूर्यनमस्कार स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। रुईकर कॉलनीमध्ये झालेल्या स्पर्धेत 40हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला। एकूण 4 गटात ही स्पर्धा झाली। त्यामध्ये वर्षाली वारंग, शमीम शेख, देवयानी जाधव, पुष्पा पाटील, ऋत्विजा शिंदे, अमृता सांगावकर, दीपाली नंदा, समीक्षा गिडवाणी, नाझिया मोडक यांनी विजेतेपद मिळवलं। विजेत्या महिलांना प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांच्या हस्ते गौरवण्यात आलं। यावेळी पंच म्हणून क्रीडा आणि योग शिक्षक शमुवेल सौंदडे यांनी काम पाहिलं। कोल्हापुरातील भावेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या। प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांच्या हस्ते स्पर्धेला सुरुवात झाली। यावेळी ट्रस्टचे AV रेडेकर, अध्यक्ष KP खोत, DV रेडेकर, उदय सरनाईक, शशिकांत कदम, बाबुराव पाटील, स्पर्धा आयोजक राजाभाऊ मालेकर, रमेश मोरे, सदानंद सुर्वे उपस्थित होते।